रामकृष्ण हरी मंडळी, खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण सातारमध्ये आंबवडे या गावात आलेलो आहे. तर तुम्ही हा ओळ बघताय, हा सिद्धापूर खाणीचा तांडोर राजाचा मुलगा आहे. तर याचे आपण फोटो व्हिडिओ पण शूट केलेत, ते पण तुम्हाला आपल्या खिल्लारप्रेमी पंढरपूरकर इंस्टा आय डीवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या ओळीविषयी संपूर्ण माहिती आपण मालकाकडून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव नयन सोनबा सकुंडे, मुक्काम पोस्ट आंबवडे, सम्मत वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आपल्याकडं आता इकडे यायचं म्हणलं तर कुठनं कसं यावं लागतंय? खालून पंढरपूर मार्गे यायचं म्हणलं तर कोरेगाव मार्गे यायला लागतं. इकडं सांगली, विटा, कराड, पेटनाका तिकडं यायचं म्हणलं तर सातारा मार्गे. इकडं पुण्यावरनं यायचं म्हणलं तर लोणंद मार्गे. इकडं परत सातारा मार्गे बी येऊ शकतो आपण पुण्यावरून यायचं म्हणलं. तर कसा आहे आता बैल दाताला? दाताला आता 4 दात आहे बैल. आत्ता 4 दाती झाला आहे. हा, 4 दात. तर कोणत्या खाणीचा आहे काय? हा सिद्धापूर खाणीचा तांडोर राजाचा मुलगा आहे. तांडोर राजाचा मुलगा. हा, तांडोर राजा. तर कुठून घेतला होता काय तुम्ही? हा घरच्या गाईचाच खोंड आहे. घरच्या गाईचा खोंड तयार केलाय? हा, घरच्या गाईचा खोंड तयार केला. तर किती वर्ष वय आहे आता बैलाचं? आता बैलाचं 3 सव्वा 3 वर्ष वय. 3 सव्वा 3 वर्ष. हा, म्हणजे तुम्ही घरची गाय तांडूरला नेऊन? हा, तांडूरला नेऊन भरली होती राजाकडे. हां हां हां. तर इथून आता तांडूर जवळपास 200 किलोमीटरच्या आसपास आहे. हा हा. तर कसं काय तुम्ही म्हणजे तांडूरला जाऊन गाई भरवून आणली होती? खाणीसाठी गरम रक्ताचा बैल, चपळ, आणि ओरिजिनल सिद्धापूर खाणीचा बैल होता, त्यामुळे तिकडे गेलतो गाई. गाईला खोंडच झाला म्हणा. हा, खोंडच. बरं. तर कसं ह्याचं जन्मल्यापासूनचं कसं नियोजन केलं तुम्ही, जेणेकरून बैल चांगला घडला पाहिजे असं? काय आपलं बैलाला खाणं पिणं व्यायाम सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे. तर चालू कधी केला तुम्ही आता? चालू तसा आदतमध्ये 10 गाया लावल्यात, नंतर मग दुसऱ्या वयापासूनच चालू केला. किती गायी झाली त्या आता ह्याच्या? आता 132 ते 33 गाई झाली. 132 गायी झाली. हा. कसा आहे बैलाचा स्वभाव? ह्या बैला स्वभाव तसा शांत आहे. बैल गरम पण आहे, पण मला जरा बैल भेटतो त्यामुळे मी असतो की शांत असतो. गरम आहे म्हणाय बैला? गरम आहे, गरम. काय रेट ठेवलाय गाईला? 1000 रुपये ठेवले. फक्त 1000 रुपये? हा, फक्त 1000. तर कसं असतंय बैलाचं रोजचं नियोजन वगैरे काय? रोजचं काय, उठल्यानंतर रती फी ठेवायचा, मग परत एकदा वली वैरण टाकायची, परत सुकी वैरण, परत मग वली वैरण, परत संध्याकाळी झोपताना सुकी वैरण, रती बी 2 टाइम रती आहे बैला. व्यायाम वगैरे काय? व्यायाम ही छकडीलाही चालवतो आपला कधीतरी. छकडीला चालवत आहे. तर ह्याची पैदास वगैरे पडली का? हा, पडली आहे ना, 76 मध्ये पडली आहे पैदास. किती पैदास पडली आतापर्यंत? आता एकच पडले, पण एवढ्या 1 महिनाभरात चालूच होत्या पहिला पैदास. तुम्ही आता कुठल्या गावात पडली पैदास? 76 मध्ये पाहिजे. किती किलोमीटर आहेत मग इथून? 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर. तर तुम्ही जाऊन बघून आला? बघून आले. काय खोंड आहे का? कालवड आहे, टॉपची कालवड पडली पाहिजे. कालवड टॉपची. तरी कशी पडली कालवड ही? कालवड चांगली पडली. बैलावरच गेली, पायाला ह्याला सगळ्या शरीराला ह्याला बैलावरतीच गेली. तर बैलाचं थोडं वर्णन सांगा की आम्हाला. राजाचं ह्यात काय काय गुण आलेत आता? राजाचं गुण म्हणजे राजागत शरीर आहे बैलाला. बघा, पाय मजबूत आहेत, शरीर बैलाचं मोठं आहे, चौक ही सगळं जिथल्या तिथे बैलाचं. कलर बघा राजागतच आता कपाळा ह्याच्या वेळेला लागलाय. तरी कुठनं गाय आली त्या बैलाकडे? आता सगळ्यात अशा जवळपासच्याच गाय भरल्यात, सातारा भागातल्या, साताऱ्या भागातनं. परत आता कालच फोन आला होता पेट नाक्यावरून, ती पण गाय येणार आहे आपल्याकडे रेट्रे कारखान्यावर. ती 4 दिवसात माझ्यावरती आली की येणार आहे गाय. 1000 रुपये दर ठेवला? हा, 1000 रुपये. ठीक आहे. तुमचं एकदा अजून एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा की. माझं नाव नयन सोनबा सकुंडे, मुक्काम पोस्ट आंबवडे, सम्मत वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9881 11 10 83. ठीक आहे.